वेलकम बॅक टू माय चॅनल संकेत ब्लॉगमध्ये खूप म्हणजे स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत ग्रँड रोडचे सगळे म्हणजे जे खेतवाडी आहे ना, खेतवाडीचे सगळे अप टू डेट गणपती सगळे बघणार आहोत. तर बघू आता कसा होतो कसा नाही ब्लॉग, मला पण माहीत नाही कसा होणार आहे. सो स्टे ट्यून, तुम्हाला खेतवाडीचे सगळे गणपती दाखवतो, जेवढे पण आहे ना सगळे गणपती आज या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. फक्त शेवट पण राहा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग स्टार्ट करतो आहे आपला ब्लॉग आणि एंडपर्यंत बघा. आणि आता मी उतरलो आहे ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर, तर इथून आम्ही चालत चाललो आहे. तर माझ्यासोबत आहे साहिल आणि हे गाईज. मी आता पोहोचलो आहे फर्स्ट गणपतीचे, जे तुम्हाला दाखवतो मग गणपती. मी काढतो सही आहे, सही आहे. थांब 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 थांब. नाही सापडणार मला. किती फीट आहे बाय? 35. सही आहे, सही आहे. तुम्ही बघू शकता हा गणपती, डेकोरेशन पण बघू शकता तुम्ही. हे काय आता बघितलं आम्ही फर्स्ट गणपती, आता चाललो सेकंड गणपतीच्या इथे. तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट सेकंड गणपतीच्या इथे, तो पण शेड येऊ. आणि साहिल साहिल आहे, हा चेतन. आणि तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट सेकंड गणपतीचे, तो पण शेड येऊन. आणि ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. चलो नाही आता गणपतीची इथे पोहोचतो, तुम्हाला दाखवतो थांबा गणपती. पेपर के सही है रे. राजकुमार गजमुख पूरी डेकोरेशन इसका ये कागज का है, मतलब उधर आ गया है ना. हे काय आता आम्ही बघितलं आहे खेतवाडीचा गजमुख बघितला आहे. त्याचं डेकोरेशन कागदाचं बनवलेलं होतं, तुम्ही बघितलं असेल. आता तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो खेतवाडीचा गजमुख होता. तर आता आम्ही चाललो आहे खेतवाडीला. पूर्ण लाईन तुम्हाला दिसत असेल खेतवाडी. इधर ही आहे ना बे. आ गए. सो गाईस आता तुम्ही बघू शकता इकडे खेतवाडीचा गणराज आता बघणार आहे. आता तो जो बघितला आम्ही मुंबईचा एक टन्स होता, तर आता आम्ही खेतवाडीचा गणराज बघायला आलो आहे. तुम्हाला तिथंच भेटतो डायरेक्ट.
तो काय आता आम्ही बघितलं आहे खेतवाडीचा गणराज. तर आता आम्ही नेक्स्ट गणपतीला चाललो आहे. मला नाव नाही माहिती कोणतं आहे नेक्स्ट गणपतीचं नाव. तर हे बघ तो काय आता आम्ही मुंबईचा महाराज बघायला चाललो आहे. तुम्ही बघू शकतात. चालीस पकड़ो. आता आम्ही बघितलं आहे मुंबईचा महाराज सक्सेसफुली बघितला आहे. एकदम डेकोरेशन पण मोठं आहे 45. आणि आता नेक्स्ट गणपतीकडे आम्ही चाललो आहे. बघूया कसा आहे तो गणपती कसा नाही. तर तुम्हाला डायरेक्ट मूर्ती तिथं भेटतो जाऊन. स्टे ट्यून गाईज. स्वागतम सुस्वागतम. बाल गोपाल सार्वजनिक उत्सव मंडल खेतवाड़ी 10वीं गली बापा खेतवाड़ी सा सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. हर साल की तरह भव्य चलचित्र की परंपरा कायम रखते हुए इस वर्ष भी हम आपके सामने पेश कर रहे हैं कुंभकर्ण वध. रावण पुत्र इंद्रजीत लक्ष्मण के हाथों मारे जाने के बाद दशानन रावण ने क्रोधित होकर अपने भाई कुंभकर्ण को जगाकर रणभूमि में भेज दिया. जब कुंभकर्ण रणभूमि में आया तो उसे देखकर चारों ओर भगदड़ मच गई. उस विशालकाय राक्षस को देखकर वानर सेना भयभीत हो गई. तब विभीषण कुंभकर्ण के पास आकर कहने लगे कि हे कुंभकर्ण, मेरे भाई, आप प्रभु श्री राम जी के शरण में आ जाओ, तुम्हारा जीवन सफल हो जाएगा. तब कुंभकर्ण ने विभीषण की बातों को ठुकराते हुए उसे समझाया कि तुम्हारा धर्म अलग है और मेरा अलग. तुम अपने पूज्य के साथ हो तो मैं अपने भाई और राज्य के साथ हूं. ऐसा कहते ही बलवीर हनुमान जी ने विशाल पत्थर कुंभकर्ण की तरफ फेंक दिया. फिर भी कुंभकर्ण डस से बस नहीं हुआ. तब कुंभकर्ण ने कहा कि हे मरकट, जा स्वामी राम को बुला. मैं तुम्हें साधारण वानर समझकर छोड़ रहा हूं. तत्पश्चात प्रभु श्री राम जी कुंभकर्ण के समक्ष आकर खड़े हो गए. राम, लक्ष्मण और कुंभकर्ण के बीच घमासान युद्ध हुआ. आखिर में प्रभु श्री राम जी ने अपने दिव्य बाण से कुंभकर्ण का एक हाथ अलग कर दिया. फिर भी कुंभकर्ण अपनी शक्ति से लड़ता ही रहा. उसके बाद श्री राम जी ने दूसरे बाण से कुंभकर्ण का दूसरा हाथ भी शरीर से अलग कर दिया. और आखिर में अपने तीसरे दिव्य बाण से कुंभकर्ण का सर उसके धड़ से अलग कर दिया.
प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया। तो आओ आज आप हम सब मिलकर बापा के सामने ये शपथ लेते हैं कि हे बुद्धि के स्वामी, हे बुद्धि के दाता, हमें ऐसी बुद्धि दे कि हम सदा धर्म और सदाचार के रास्ते पर चले और हमारे देश को सशक्त और बलशाली बनाए। जय हिंद। गाईज तुम्ही बघू शकता तिथे पाठीमागे क्राऊड होता किती. आम्ही VIP मधून आलो. तुम्हाला मूर्ती दाखवतो. 2 मिनटं थांबा. हे बघा. ती बघू शकता तुम्ही. हे बघा. गाईज आता आम्ही आलो आहे खेतवाडीच्या चिंतामणी बघायला. तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. 2 मिनटं थांबा फक्त. सही लग रहा है वे. मित्रांनो तुम्ही तर ते व्हिडिओ तर बघितली असेल जे आता रिसेंटली गणपतीची आपण बघितली. आता आपण दुसऱ्या गणपतीला चाललो. तुम्हाला दाखवतो मूर्ती, पण मला नाव नाही माहिती कोणता गणपती येतो. 2 मिनटं थांबा. मूर्ती बघा गाईस. टार्गेट માટે સત્તાવે ને ટાર્ગેટ કરું लास्ट टाइम नाही आहे. तर गाईज आता थोड्या वेळात आम्ही बघितलेला जो पहिली व्हिडिओ तुम्ही बघितली तो होता खेतवाडीचा राजा होता. आता दुसरा चाललो आहे. त्याचं नाव नाही माहिती, बट थोड्याच वेळात तुम्हाला कळेल कोणता गणपती येतो. तर स्टेट येऊन राहा आणि शेवटपर्यंत बघा आपला ब्लॉग. जेव्हा खेतवाडीचं लंबोदर दाखवतो. चला पुढे चला. सो हे गाईज आता ब्लॉग एंड झालेला आहे. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि प्लस ज्या लोकांनी पण ब्लॉग नाही बघित असेल तर जावा, लवकर जाऊन बघा. आणि ज्या लोकांनी पण बघितला त्यांना खूप खूप धन्यवाद. असं सपोर्ट करा. आणि तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. स्टे ट्यून आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.